आज आपण साध्या पद्धतीने मुळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी साधी सोपी भाजी आहे एकदम। इथे मी मुळ्याची पानं तोडून घेतली आहेत, ही स्वच्छ धुवून घेतली आहेत। एक कढई घेतली आहे, कढई तापत ठेवल्यानंतर कढई छान तापली की त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात। 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता लसूण आणि मिरची आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत। माझ्याकडे कांदे छोटे होते। कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता हा जो मुळ्याचा पाला आहे तो मी थोडासा असा ओबडधोबडसा कापून घेतलाय। मुळ्याचा पाला मी घालून घेते सगळ्या कढईमध्ये आणि त्याच्यानंतर मी इथे किसलेला मुळा सुद्धा घातला आहे। पहिले ही जी पानं घेतली आहेत आपण मुळ्याची ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने। कारण की कुठलीही पालेभाजी लगेच आकसते। त्यानंतर मी इथे किसलेला मुळा घालणार आहे। इथे मी मुगाची डाळ 2 चमचे अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती। मुगाची डाळ लगेच भिजते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याच्या आधी चवीपुरतं मीठ घातलंय। व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजी मिक्स झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहे कारण की मुळ्याला स्वतःचं पाणी असतं। वाफेवर ही भाजी लगेच शिजते। मुळा शिजायला जास्त वेळ नाही लागत। तुम्ही बघू शकता मुळ्याला पाणी सुटलंय छान। या पद्धतीने आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि मुळ्यामुळे आपल्या शरीरातली जी साखर असते ती सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। भाजी आपली छान शिजली आहे। आता ही सर्व करून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।